राम मंदिर दानचोरी विरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आज राज्यभर रामरक्षा आंदोलन. दादरच्या हनुमान मंदिरात ठाकरे महाआरती करणार. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा धोक्यात. साटमांच्या हसण्यावरून राज ठाकरेंची टीका. मुख्यमंत्री कठोर भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त. नवी मुंबई एपीएमसी मार्केट पूर्णपणे जलमय. धान्य आणि भाजीपाला मार्केट पाण्याखाली. लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची भीती. रायगडच्या उरणमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. उरणच्या चिरनेर गावामध्ये पूरस्थिती. नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची चाळण. पावसामुळे रस्ता खराब झाल्यानं वाहतूक विस्कळीत. कर्नाळा खिंडीजवळ वाहन चालकांची गैरसोय. विरारमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाच्या ठिकाणी अडकलेल्या कामगारांची सुखरूप सुटका. एनडीआरएफ पोलिसांकडून बचाव कार्य. पुरात अडकलेल्या नागरिकांचं स्थलांतर. जळगावच्या सबगव्हाण टोल नाक्याजवळ गॅस टँकरची ट्रकला धडक. अपघातानंतर लागलेल्या आगीमध्ये होरपळून दोघांचा मृत्यू. टीटी पेपरफुटी प्रकरणामध्ये आग्र्यातून आणखी तिघांना बेड्या. प्रिंटिंग प्रेसमधून पेपर लीक करण्यात सहभाग असल्याचं तपासामध्ये उघड. तिन्ही आरोपींना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. सिया आणि चेतनकडून खुनाची कबुली. पोलिसांकडे खुनाचे सबळ पुरावे असल्याची माहिती. पोलिसांनी कबुली जबाब घेतल्याची माहिती. करमाळामध्ये भोंदू मनोहर भोसले विरोधात 6वा गुन्हा दाखल. मनोहर भोसलेच्या 20 बँक खात्यांची तपासणी. खात्यामधून 3 कोटीपेक्षा जास्त रुपयांचे व्यवहार. दूध भेसळी विरोधातील एफडीएच्या कारवाईनंतर दूध उत्पादकांना अच्छे दिन. नाशिक शहरामध्ये म्हशीचं दूध 10 तर गाईच्या दूध दरामध्ये 5 रुपयांची वाढ. जळगावात सोन्याच्या दरात घसरण. सोनं प्रति तोळा 500 रुपयांनी स्वस्त. चांदीच्या दरामध्ये कोणताही बदल नाही.